त्याच्यावरती कोणीतरी थंब दिला काल. सीचं आय, ज्यांचे ते आय आहे त्यांनी सी म्हणून समजावं. येस, ओके. दे आर ऑल्सो हॅपी. चला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यामुळे अभ्यास करा, करू नका. पेपर तर आता मी घेणारच नाहीये तुमच्यासाठी. इट इज युअर चॉईस. सर काही नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड. काय माहितीये का, शिक्षकांचा मोराल डाऊन होत नाही, मुलांचाच होतो. कॉक्रोचेसचा होतो, शिक्षकांचा होत नाही. एक तर ते न्यायाधीश तुम्हाला कॉक्रोच मिळाले नव्हते, ते न्यायाधीश कॉक्रोच मिळाले म्हणून यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली. आता सगळे तुम्ही कॉक्रोचच. उत्साहाने तुमच्या आता बरंच काय काय करावं असं मनात असतं, पण बाम सर म्हणतात ते पुन्हा पुन्हा प्रूव्ह होतं की सर मुलांना काही नकोय, तुम्ही त्यांच्याकरता उगाच गेस्ट लेक्चर अरेंज करता. कोणी येतं का पहा. तुम्हाला वाटतं की मुलांना सायन्स कळावं, त्यांची इच्छा नाहीये. ते बाम सर म्हणतात ते सत्य तुम्ही पटवून देता आम्हाला प्रत्येक वेळेला. येस. सो कालची डायग्राम आहे तशीच. अँगल घ्या 30 डिग्री. दिस पॉइंट इज P, Q. दिस इज A, B, C. ए पॉइंट थोडासा इकडे या साईडला लिहा, म्हणजे आपल्याला जी नॉर्मल ड्रॉ करायची आहे ती नीट ड्रॉ करता येईल. टेक अ डिस्टन्स लेस दॅन BC. BC पासून BC एवढा डिस्टन्स नको, त्याच्या कमी डिस्टन्स घ्यायचं अँड ड्रॉ द सर्कल फ्रॉम पॉइंट C. ड्रॉ टँजंट टू इट. C पॉइंट पासून एक टँजंट ड्रॉ करायची आपल्याला. So the point at which they are intersecting connected. ही डायग्राम जास्त सोपी आहे. यात उलट हा जो CD आहे, CD must be greater. This is the condition. CD must be greater than AB. म्हणजे जे आपण रिफ्लेक्शनला बघितलं त्यापेक्षा ही डायग्राम जास्त सोपी आहे. And draw the normal at the end. This point is D. Let's draw the perpendicular over here again. Then this angle is the angle of incidence and this one is the angle of refraction. Let's call it as M N. या नॉर्मलला नाव देऊयात MN. आणि रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट दिस इज R, दिस इज S. हा, लेस दॅन BC.
बीसी पेक्षा मी का तुम्हाला लॉजिक सांगितलं, काय लॉजिक सांगितलं, जेव्हा तो मीडियम बदलतोय वेलोसिटी कमी होणार, वेलोसिटी कमी होणार म्हणजे डिस्टन्स कमी, म्हणजे जेवढं बी ने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे तेवढा डिस्टन्स ए ट्रॅव्हल करेल का आता नाही, कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो बीसी पेक्षा कमी डिस्टन्स घ्यायचं. मग ते किती घ्या, 3/4 घ्या, 1/2 घ्या, अगदी खूप कमी घेऊ नका. डायग्राम मी चेक करणारे ऑनलाईन स्टुडंट्स मला फोटो पाठवा. भाग्यश्री, गौतमी आणि आरुषी, सेंड मी द फोटोग्राफ्स. वेर इज माय सेल फोन बॉय. झालं. हाँ बोला. हाँ नाही, टेंजंट स्केल घेऊनच ड्रॉ करायची. कालच्या का काही टेक्निक याला नाहीये. काल आपण एक बीच्या लाईनीचा पॉईंट घेतला, ते टेक्निक याला नाही. मग याला काय, तुला हे करतो ही आपली होईल का, टेंजंट होईल का, नाही ही टेंजंट होईल का, असं करत तुला करावं लागणार. यस, दिस विल बी द टेंजंट. ओके, सो असं करत ती टेंजंट ड्रॉ करायची. हा बीसी पेक्षा कमी सांगितलं ना, किती आहे कमी, 3/4 घे, अंदाजे घे. आता तू ऍक्च्युअली किती हे जर तुला एक्झॅक्ट आकडा हवा असेल तर मग तुला त्याची वेलोसिटी माहिती पाहिजे. त्या मीडियम मध्ये माहिती आहे का आपल्याला, नाही. ते किती कमी असं नाही. आता का सुद्धा जर आपण आकडे सांगितले ते मी डायग्रामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितले. ह्याच्या आता तुझी किती आले, 3/4 घे अप्रॉक्सिमेटली. नाही, अप्रॉक्सिमेटली, नो नीड ऑफ एक्झॅक्ट मेजरमेंट. कारण की आपण इथे एक्झॅक्ट मेजरमेंट करून ते करत नाही आहोत आता. हा बदलायलाच पाहिजे ना. आता आय इक्वल टू आर राहणार आहे का इथे, तो बदलायलाच पाहिजे अँगल. हा आय आणि आर, आर खूप छोटा झाला पाहिजे. आर छोटा झाला तरच तुझी डायग्राम करेक्ट आहे. हा बोल, अगे तेवढं बरोबर आहे ना. हा प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे असं तुला म्हणायचंय. मग येऊ दे ना. मग एक्झाम आहे काय, तो थोडीच बघणार आहे एक्झामिनर. हा बोल रे, काय डाऊट आहे. नक्कीच, मी आता काय सांगितलं, सीडी जास्ती आला पाहिजे. सीडी मस्ट बी ग्रेटर दॅन एबी. आणि सीडी जर का सीडी हा तेवढा झाला तर तुमचं चुकलंय. म्हणजे लाईट सीडी तेवढा झाला तर रे ऑफ लाईट रिफ्लेक्टच नाही झाला. कळतंय का. हा एरोज दाखवायचे राहिले तिथे. ऑनलाईन डायग्राम ड्रॉ झाले का.
हा, जेवढं डिस्टन्स सीडीच राहिलंय तेवढंच आरएस आलं पाहिजे. म्हणजे ह्या आरएस इथे आणि इथे दोन्हीकडे जर केले परपेंडिक्युलर पाहिजे. बरोबर. ही डायग्राम फारशी चुकत नाही. ही डायग्राम बऱ्यापैकी करेक्टच येते. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस मध्ये चुकते. करेक्ट. हा, कर ना. Yes. Yeah. बरोबर आहे. करेक्ट आहे. जाऊ दे. तसंच इकडे पण असं खाली जाईल. येस, फक्त ही रंग पॅरल आहे काय. हे तेवढं झालंय ना, हे तेवढं दिसतं ते आले झालं पाहिजे. याला की डायग्राम परफेक्ट येते. झाली का? बरोबर आहे. आणि तो बेंड झालेला दिसला पाहिजे. अरे इथे पहिले नोंदणीचं कार्ड ते तर माझ्या अध्यक्ष आहे. हा कार्ड बरोबर आहे. तो एकदा सेपरेट आहे माझ्याकडे. आपण डायग्राम मध्येच काम करूया. आपण नॉर्मल कार्ड ड्रॉप करू. अजून छोटं कर. हाँ बस. सर्कल आपका जितना छोटा रहेगा उतनी डायग्राम अच्छी आएगी, लेकिन बहुत कम भी मत लेना. बात बरोबर ना. आहे बरोबरच. बेंड झाला पाहिजे. अरे बेंड झाला किती झालं. येस करेक्ट. येस राईट. आता आय आणि आर दाखवा फक्त याच्यात. ते मी दाखवतो. अशी करून दाखव. कळतं नाही. बरोबर आहे. पण ते शेजारचे काय खेळते मला नाही कळत. करेक्ट. ही नाही कुठं आली. ही कुठं आली नाही. ही तू टेन्शन घेतेस ना. रे असा आहे ना. हा रे तुझा ते काय अरे ते होती तरी पाहिजे. माझ्या एक्सपेरिमेंट दिसते का तुला. मग एक्सपेरिमेंट कुठं आली. का आली. फोडून टाक. आणि हा सुद्धा आहे ना, या एंडवरनं घे. टेंजंटचा हा पण पकड आणि इथून घे. म्हणजे जास्त बेंडिंग चांगलं होईल. हा याला याला हो चालेल चालेल चालेल. डन डन.
बरोबर आहे. नाही ही चुकली आहे. नाही ही पण चुकली आहे. तू शेवट हे असं कसं का तुझ्या हे चुकल्या दोन. ही लाईन आणि ही लाईन पॅरल पाहिजे ते. आहे ते पॅरल नाही आहे ते पॅरल आहे दोन लाईन्स पॅरल पाहिजे. हा बरोबर कालची आहे. हा ठीक आहे. ओके डन झाले का? येस. तुझ्या भावाला जरा डायग्राम आजची पण शिकव, नाहीतर ये रे ऑफिस वरती नंतर. आज नको, सोमवारी वगैरे. इज इट राईट? आपण बघूया. येस. आता लक्ष इकडे द्या. एव्हरीबडी पे अटेन्शन. Everybody pay attention. When this angle is I, obviously BAC is also I. Is it right? I असेल तर हा पण I. आपण काल याचा प्रूफ बघितला आहे. पुन्हा एकदा पटकन बघूया. चला क्विकली. हे तुमच्या करता बरं का. हे डोक्यात आताच बसलं पाहिजे. कालही झालं, आजही झालं. कालही तुम्ही लिहिलं, आजही लिहिताय. 4 वेळा हेच झाल्यानंतर डोक्यात बसलं पाहिजे. हो की नाही? येस. सो पुन्हा एकदा काल आपण केलं तसंच. काय काय सुरुवात होती? लेट अँगल PAM इज इक्वल टू I. बरोबर आहे का? अँगल PAM इज इक्वल टू I. पुढे आपण असं बघितलं PA is wave normal and AB is wave front. बरोबर आहे का? AB is wave front. Then angle PAB is 90 degree. Therefore, angle MAB is equal to 90 minus I. Is it right? So MAB is 90 minus I. As MA is perpendicular to the surface x dash, perpendicular to the surface x dash. Okay. Angle MAC is equal to 90 degree. Is right? Therefore, angle BAC back is equal to minus MAC minus MAC. बरोबर आहे का? सो मॅक काय आहे आपला 90. मॅक मधनं काहीतरी मायनस केल्याशिवाय आपल्याला योग्य ते उत्तर मिळत नाही. हा सो दॅट इज 90 मायनस आहे. बरोबर आहे का मॅक? हा सो 90 minus 90 0 minus I plus I. Let put as 1. So angle BAC is equal to I. Angle back is equal to I. Any doubt? Clear? पुढच्या स्टेपला आता आपला हा अँगल आर आहे. अँगल NAD. काल मॅड आर होता, आज नॅड आर आहे. ओके. सो दिस अँगल इज आर, दिस अँगल इज ऑल्सो आर. हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे ना? मग कसं प्रूव्ह करायचं? ऑब्वियसली हा काय angle NAD is angle of refraction. Therefore,
अँगल NAD इज इक्वल टू R. बरोबर आहे का? अँगल NAD इज इक्वल टू R. मग आता पुढे NA as NA is perpendicular to the surface x dash. Perpendicular to the surface x dash. कल्याणी बरोबर आहे का? मग पुढच्या स्टेपला काय येणार? अँगल DAC angle therefore angle NAC is equal to 90 degree. Therefore angle DAC that is equal to NAC minus NAC. बरोबर आहे का रे? मग NAC किती आहे? NAC NAC किती आहे? 90. So angle DAC is 90 minus R. बरोबर आहे? म्हणजे हा आपला अँगल झाला 90 minus R. As AD is radius and DC is tangent, angle ADC is 90 degree. Therefore for triangle कोणता रे? ADC. कालचंच प्रूफ आहे ते पुन्हा मी रिपीट टेलिकास्ट करतोय आज. ADC is angle A plus angle D plus angle C is equal to 180 degree. So A किती आलाय आपला? A आलाय, हे बघा इथे आलाय, इथे D आलाय. So A आहे 90 minus R. So 90 minus R. D आलाय 90 plus C is equal to 180 degree. आता हे 90 plus 90 180. तिकडे गेले की 180 गेले, त्यामुळे अँगल C is equal to R. Let go as equation number 2. Okay? Any doubt? Getting it to everybody? एवढं प्रूफ कळलं? Now from figure I equal sin I upon sin R. काय येईल रे? sin I upon sin R is equal to, बोला, sin I, this is I. What is the formula? Opposite upon hypotenuse. So this is the 90 degree angle. So this will be, AC will be the hypotenuse, right? And opposite of I is BC. So BC upon AC whole divided by sin R opposite AD upon AC. आपल्याकडे काय AC नाही, पंखे बसवले, त्यामुळे AC कॅन्सल. Okay. So what is BC? BC is nothing but distance C1T. Distance है ना BC. BC का फॉर्मूला काय है? Speed into time C1T. बरोबर है? So that is equal to sin I upon sin R. बोलो. Sin I upon sin R is equal to sin I upon sin R is equal to C1T upon C2T. T cancel. बरोबर है? काय आलं? Therefore sin I upon sin R is equal to C1 upon C2 is going to remain constant. This constant is known as refractive index. Hence Snell's law proved. Hello, getting it? समझ में आ गया पूरा? डिस्क्रिप्शन दिया पहले का? हाँ? आगे दिए? नहीं दिलवा रहे तुम्हारा
अँगल 30 आहे. झाले का बरोबर? हा कुठला अँगल मोजते आहे? आपण नॉर्मल जे केलेला अँगल घेतो की नाही, मग हा इथे अँगल 60 येतोय आणि इथे अँगल काय ते 32 वगैरे येतोय, बरोबर आहे की? अगं मुलगी, हा अँगल असतो की नाही, असा मोजला तो वाढला पाहिजे. इकडे भेटून आला ना, आणि ज्या तिथे भेट होत आहे त्या तिथे तो अँगल कमीच झालाय. कॉमन सेन्स आहे. अगं मुलगी, हे बघ, हे बघ पेन्सिल दे, म्हणजे आय आणि आर तुझा याला आय म्हणतात की नाही, आणि याला आर म्हणतात की नाही. मग तू सांग, आय आणि आर आर कमी झालाय की नाही? असं काय करते? डन झालं का? राईट डाऊन. कन्सिडर, हा इथे इथे गोष्ट आपल्याला फक्त राहायची राहिली. मीडियम 1 ब्रॅकेट मध्ये लिहा रेअरर, आणि इथे लिहा मीडियम 2 ब्रॅकेट मध्ये लिहा डेन्सर. ओके, येस, राईट डाऊन. consider a wavefront PQ bounded by two rays PA and QB falls on PA and QB falls on plane refracting surface, falls on plane refracting surface. X dash from wavefront AB A falls on the surface XX dash. A falls on the surface XX dash. But B is still in air. B is still in air. It has to cover the further distance. It has to cover the further distance BC is equal to C1T. BC is equal to C1T to fall on the surface. Where C1 is speed of light.
in first medium, c1 is the speed of light in first medium, c1 be the speed of light in first medium, and t is time taken by the wave to reach up to point C. Next paragraph. In between that time t, in between that time t, in between that time t, the point of A, the point A, in between that time t, the point A starts acting as a secondary source of light, as a secondary source of light, and emits the secondary spherical wavefront. Secondary spherical wavefront in other medium, in other medium, in the other medium, in the other medium which is denser, in the other medium which is denser than previous, which is denser than previous, its velocity in the medium is C2. This velocity must be lesser than C1, must be lesser than C1. Therefore, the distance traveled by the wave in other medium in same time must be lesser than BC, must be lesser than BC. Next paragraph. Therefore, BC as a radius, therefore तुम्ही जर BC रेडियस घेतले का ती काल होती, आज काय
Therefore, radius less ah, than BC. therefore, Taking radius taking radius less than BC, less than BC, less than BC, याच्यापेक्षा कमी घेतली ना, काय एसी पेक्षा कमी घेतली तुम्ही? हा, त्याला काय एसी म्हणते, काय त्याला का बीसी घेतली ना? हा, लेस दॅन बीसी, काय ट्रॅव्हल केअर डिस्टन्स बीसी आहे, एसी ट्रॅव्हल केअर डिस्टन्स नाही आहे. लेस दॅन बीसी and A as a center, and A as a center, draw a hemisphere, draw a hemisphere, bracket मध्ये लिहा सेमी सर्कल, draw a hemisphere, let draw a tangent to the circle, tangent to the semicircle त्या hemisphere, काय वाटते दोन्ही पैकी काही झालं. Let draw a tangent to the hemisphere from point C. The intersection point is D. The intersection point is D. Connect AD आपलं, connect AD, connect AD and extend it. Draw a parallel line to AD. Therefore, parallel line to AD. Draw RS. Draw RS as shown in figure. The CD and RS, CD and RS are, बोलो, CD and RS are refracted wavefronts. CD and RS are the refracted wavefronts. Next paragraph. Next paragraph. Draw a normal to the surface xx dash, to the surface xx dash at point A. That is MAN. That is MAN. Okay. Next paragraph. The angle PAM, the angle PAM is the angle of incidence. The angle of incidence. Then, now copy till end. हे R-2 लिहिलं नाही बरं का, आता पुढे R-2 असं लिही. इक्वेशन 2. चलो
बाकीची डायग्राम बरोबर आहे. पटापट पटापट झटपट पटापट. कोण पडलं? येस, गौतमी करेक्टेड डायग्राम. आरुषी राहिले तुझी. आरुषी ट्रॅव्हलिंग मध्ये आलेलं ब्लॉक करताय का त्यांना, नाही का? कळतंय का एवढं? हो सर. काय येणार कधी गावावर तू? येणार आहे ना सर मंडेला. कधी? पुढच्या वर्षी? मंडेला. झालं का?
झालं का? ओके डन. हो का नाही? का हो? का नाही? का हो नाही? नाही का हो? चला न्यूमेरिकल सॉल्व करायचे. हा पुढे जायचं आहे काय? लिहा. Therefore, from Huygens wave theory, the Snell's law is proved. Snell's law is proved. Snake नाही बरं का? Also from figure, it is clear that the incident ray refracted ray and normal lie in the same plane. Lie in the same plane. पुढे पुढचं काय? पुढचं काय? They are incident ray and refracted ray are at the opposite sides of the normal आता write down the numericals.
if the difference between velocity of light in water and glass is 2.25 into 10 raised to 7 meter per second. 10 raised to 7 meter per second. काय झालं कुठे प्रॉब्लेम आहे? The difference between Velocity of light in water and glass. In water and glass is 2.25 into 10 raised to 7 meter per second. Meter per second. Find out the velocity of light in air. Find out the velocity of light in air if refractive index of glass is 1.5 and that of water is 1.333. चला लोक आपल्याला दिलंय काय दिलंय वेलोडी दिले का वेलोडीचा डिफरन्स दिलाय कोणामधल्या वॉटर ग्लास मधल्या मग वॉटर ग्लास मधल्या म्हणजे सीडब्ल्यू मायनस सीजी दिलाय का सीजी मायनस सीडब्ल्यू दिलाय सीडब्ल्यू मायनस सीजी दिलाय का अरे वेलोसिटी ऑफ लाइट इन वॉटर इज मोर देन वेलोसिटी ऑफ लाइट इन ग्लास रेअर मध्ये जास्त ना वॉटर आणि ग्लास मध्ये कोण रेअर आहे ऑप्टिकली वॉटर इज रेअर त्या दिलंय काय सीडब्ल्यू मायनस सीजी लक्षात येतंय येस सो गिवन थिंग CW minus CG 2.25 into 10 raised to 7 meter per second बरोबर आहे का मोर काय दिलंय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना पुन्हा दिलाय ग्लासचा आणि वॉटरचा बरोबर आहे मग ग्लासचा किती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 1.5 V/2 लिहितो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 1.3333 4/3 लिहितो बरोबर आहे का 4/3 म्हणजे 1.3333 येतात का येतात की नाही मग आता चला लक्ष इकडे द्या आपल्याला त्यांनी विचारले वेलोसिटी ऑफ लाइट इन एअर सी काढायचा मग कसा काढायचा बघा लक्ष इकडे द्या लिहू नका माझ्याबरोबर करू नका लक्ष इकडे द्या CW minus CG is 2.25 into 10 raised to 6. Add a place of CW. Can I substitute? Mu refractive index of formula. काय रे
रिफ्रॅक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? रिफ्रॅक्टिव्हिटी C W UW is equal to C upon CW and mu G C upon CG. अथर्व लक्ष इकडे द्या. So what is CW? Mu W is equal to C upon CW. Therefore CW is equal to C upon mu. बरोबर आहे. इथे सुद्धा CG is equal to C upon mu G. सबस्टिट्यूट करायचंय का? करा. C upon mu W minus C upon mu G is equal to 2.25 into 10 raised to 7. Is it right? Yes or no? Are yes or no? Yes. To the next step. To the next step. Yes. काय करायचं? C ला काढला बाहेर. 1 upon mu W minus 1 upon mu G is equal to 2.25 into 10 raised to 7. Is it right? बरोबर आहे. नेक्स्ट स्टेपला काय करायचं? UW सबस्टिट्यूट करा. UW किती आहे? 3/2. So C 1 upon 3/2 minus 1 upon 4/3 is equal to काय? सॉरी इकडे उलट लिहिलं. 4/3 आणि इकडे 3/2. आता बरोबर आहे का? ओके. येस. नेक्स्ट स्टेप काय होईल? C 3/4 minus 2/3 is equal to 2.25 into 10 raised to 7. आता काय येईल रे? LCM 12. So we have to multiply over here with 3. 3 into 2. Sorry. 3 into 3 9. So 9 minus 8 divided by 12. 2.25 into 10 raised to 7. बरोबर आहे का? पुढच्या स्टेपला 9 minus 8 1. 12 तिकडे गेले. C is equal to 2.25 into 10 raised to 7 into 12. किती येणार आहेत? 6. 0 6 कॅरी. 24 plus 6 30. 3 carry. नाही सॉरी 2.5 घ्या. पहिलं हे माझं सांगायला चुकलं. 2.5. आता करा. इज इट राईट? बरोबर आहे का? into 10 raised to 7. So that is equal to how much? 3 into 10 raised to 8 meter per second. Clear? Any doubt? जेपेश मग इथली आपली गिवन मध्ये माझ्याकडनं चूक झाल्याचं सांगताना गलती से मिस्टेक हुआ है, करेक्ट कर लो. चलो कॉपी.
डन झालं का? राईट डाउन फर्दर. Refractive index of glass is 1.5. Refractive index of glass is 1.5 and that of water is 1.333. Find the velocity of light. Find the velocity of light in glass. Find the velocity of light in glass and water. Also calculate the refractive index of glass with respect to water and refractive index of water with respect to glass. So चलो क्या क्या दिया है हम लोगों को? Which is given to us? That is the refractive index of glass is given 1.5. Again we can treat it as 3/2. Refractive index of water is given 1.333. Again we can treat it as 4/2. Is it right? What else is given? Nothing. बस. और पूछा क्या है? Refractive index of glass with respect to water. Refractive index of water with respect to glass. Velocity of light in glass and velocity of light in water. Is it right? Okay. So चलो मी CG किंवा CW एकच काहीतरी फाइंड आउट करणार. तुम्ही दुसरं करायचंय होमवर्कला. CG. Okay. So refractive index of glass
is C upon CG. Is it right? So CG equal to C upon mu G. C 3 into 10 raised to 8 divided by mu G 3 by 2. 3 cancel. So answer is 2 into 10 raised to 8 meter per second. CW तुम्ही find out करायचा. Obviously answer 4 by 3 3 वरती येणार 9 by 4 9 by 4 म्हणजे 2.25. हे answer तुमचं आलं पाहिजे. पुढचं लक्ष इकडे द्या. Next, refractive index of glass with respect to water. So refractive index of glass with respect to water is refractive index of glass divided by refractive index of water. आत्ताच 11वीला हे सगळे फॉर्म्युले शिकवून आलेलो आहे. आत्ताच ताजं मी जेव्हा इथे आलो तर तिथे शिकवूनच आलेलो आहे. काय हे सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा लिहून देतो वाटल्यास तुम्हाला. Refractive index of glass with respect to water is C1 upon C2 velocity of light in first divided by velocity of light in second sin I upon sin I, that is equal to lambda 1 upon lambda 2, that is equal to mu 2 upon mu 1, that is equal to real depth upon apparent depth. वरती लिस्ट करून ठेवा फॉर्म्युलेची आठवत नसतील तर. हे फॉर्म्युले पाठ पाहिजेत आपले. सो mu 2 refractive index of second with respect to first is absolute refractive index of second to absolute refractive index of first. Substitute the values. Refractive index of glass which is given to us, how much? 3 by 2 divided by refractive index of water 4 by 3. P3 बरोबर ना? कॅन्सल होईल ना? धन्यवाद. सो असं P3 कॅन्सल होत नाही. हा 3 वरती जाईल. 3 into 3 9. So answer is 9 by 8. Refractive index of water with respect to glass mu W upon mu G बरोबर याच्या उलट 8 by 9. करा कॉपी. एवढं कॉपी करून झालं की आज या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 7:30 वाजता 8 वाजता आपल्याकरता खास अरेंज केलेलं आहे फ्लुइड मेकॅनिक्स वरती लेक्चर. ते बघायला ऐकायला पास्कल्स लॉ बर्नौलीज थेरम याच्यावरती अजून काही जाणून घ्यायला जमूयात. सगळ्यांनी अवश्य या. लेक्चर गोपाळ स्कूलला मोस्ट प्रोबॅबली असेल. जर काही ठिकाणात बदल असेल तर त्याच्याऐवजी का उपयोग जर का झालं तर मेसेज येईल. मेसेजकडे लक्ष ठेवा. आणि समजा आलातच आणि ठिकाण बदललेलं असेल ऐन वेळा बदलणार नाही. चुकून मेसेज न बघता आला तर जवळच्या जवळ असतं येऊ शकता लगेच. येस. सो वी विल मीट ॲट 8 AM tomorrow morning. ओके. उद्या सकाळी